सप्टेंबरच्या दरम्यान ते त्या ठिकाणी गेलं. हे जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो. बर, एका बाजूला सुषमाताई अंधारे मी आपल्याकडे येईल की सत्ताधारी आणि विरोधक यावरती चर्चा सुरू होताना दिसते. सुषमाताई, मला यावरती आपली कमेंट अत्यंत आवश्यक वाटते यावेळेला. नरेंद्र पाटील यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली, मला फार आश्चर्य वाटतं की भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळेला काहीही मांडताना म्हणजे इतरांची रेष खोडल्याशिवाय आपली रेषा मोठीच होणार नाही असं त्यांना सातत्याने वाटतं. पण तुम्ही भाजपमधून सुरू केलं, मी भाजपमधून बोललो, मी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यावेळेला नव्हताच. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट ज्या वेळेला सरकारमध्ये आले त्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादीमधून तुम्ही उद्धव ठाकरेंच्याकडे आलात. तुमची अपुरी माहिती आहे ताई. नरेंद्रजी, आपण पूर्ण उत्तर घेऊयात. सुषमाताई, आपण तुम्हाला मी बोलताना अजिबात मध्ये बोलले नाही. अपेक्षा आहे की माझं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. नो प्रॉब्लेम ताई. देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल अपशब्द वापरू नये या मताशी मी सहमत आहे आणि माझं त्याला समर्थन आहे की खरंच अपशब्द वापरू नयेत. पण मला कळत नाहीये की ही भूमिका अरे, जिथे शंभूराजे देसाई ऑन फ्लोअर सभागृहामध्ये आई बहिणीवर शिव्या देतात, तुला बघतोच अशी भाषा करतात, जिथे सत्ताधाऱ्यांचे आमदार अमित साटम अतिशय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात, जिथे सत्ताधाऱ्यांमधलीच एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत भाजपचे नेते स्टेजवर असताना कुणाची तरी आयझेड करायची भाषा करते, त्यांनी संस्कार शिकवावेत, त्यांनी भाषेबद्दलचं तत्वज्ञान द्यावं, त्यांनी सांगावं. हिम्मत असेल तर आधी ज्या लोकांनी गलिच्छ भाषा वापरली त्यांना शिकवा. आता दुसरा मुद्दा, सारथीबद्दल फार इथं बोललं गेलं. या लोकांना माहिती असलं पाहिजे की सध्या सारथीची परिस्थिती काय आहे. सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, या तीनही ठिकाणचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला. रोज शेकडो पोरं येतात, तरी आमची फेलोशिप मिळालेले नाही. आता तिसरा मुद्दा, जरा तिसऱ्या मुद्द्याकडे येते मी. ज्या आरक्षणाच्या बद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, आम्ही आरक्षण दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंना ते टिकवता आलं नाही, तर त्याची जरा तांत्रिक बाब त्यांना सांगितली पाहिजे. कारण होतंय असं की भाजपाच्या प्रवक्त्यांना स्क्रिप्ट मिळते आणि ते त्यानुसार बोलत राहतात, पण ते काही तांत्रिक बाजू समजून घेत नाहीत. तांत्रिक बाजू अशी आहे की 1921 पासून तामिळनाडूमध्ये 69% पॉप्युलेशन होतं. 69% तिथे आरक्षण मिळावं अशी मागणी होती. त्यानुसार 69%चा ठराव तिथं पारित झाला, आरक्षण दिलं गेलं. पण 16 नोव्हेंबर 1992 इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला. या खटल्यामध्ये सांगितलं की 50%च्या वर मर्यादा जाणार नाही. पण तरीही तामिळनाडूचं आरक्षण टिकलं, कारण तामिळनाडूने त्या संदर्भात तातडीने मद्रास कोर्टात धाव घेतली होती. मद्रास कोर्टाने 93-94च्या शैक्षणिक वर्षामध्ये सामाजिक शैक्षणिक आरक्षण टिकेल या संदर्भात निकाल दिला होता. 94-95ला पुन्हा एकदा जेव्हा ते गेले त्यावेळेला मात्र सुप्रीम कोर्टने ती मागणी मान्य केली नाही. मग तामिळनाडू सरकार हे संसदेकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यानुसार त्यांनी तामिळनाडूमध्ये एक विशेष अधिवेशन भरवलं. हे अधिवेशन भरवून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, त्याच्यामध्ये सहमती घेतली आणि त्या सहमतीला त्यांनी पार्लमेंटकडे मांडलं आणि पार्लमेंटने तो कायदा करून घेतला. नरेंद्र पाटील आणि भाजपच्या तमाम प्रवक्त्यासाठी, भाजपच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या पेडसाठी हे माहिती असलं पाहिजे की तेव्हा केंद्रातलं सरकार हे वेगळं होतं, तामिळनाडूचं सरकार वेगळं होतं. वेगळ्या पक्षांचं सरकार असलं तरी लोककल्याण हे त्याच्या केंद्रस्थानी होतं आणि तो निर्णय पारित झाला आणि 9th शेड्यूल मध्ये त्याला पार्क करून ठेवलं. आता 9th शेड्यूल मधनं जर ते बाहेर काढायचं असेल तर लक्षात घ्या, राज्य सरकार म्हणून उद्धव ठाकरेंनी आरक्षणाची भूमिका घेतली, पण ते कोर्टात टिकलं नाही. जसं तामिळनाडूचं आरक्षण कोर्टात आव्हान दिलं गेलं आणि त्याच्यावर संसदेत तोडगा काढला, तसंच महाराष्ट्रातलं जे आरक्षण आहे जेव्हा सुप्रीम कोर्टात विषय जातो तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समकक्ष असणारी जी यंत्रणा आहे ती संसद आहे. संसदेमधली जी मेजॉरिटी आहे ती भाजपाची आहे. आता यावर जर भाजपाचं म्हणणं असेल, भाजपाच्या आतल्या आणि बाहेरच्या पेड ट्रोलर्सचं जर म्हणणं असेल की अहो पण मग तुम्ही सही करणार का, कारण काही लोकांचं बोलणं ऐकलं मी की उद्धव ठाकरेंनी सही द्यावी, शरद पवारांनी सही द्यावी, तर अशा सगळ्या बालबुद्धीच्या बालिश लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे हे कुठेही संसदेचे मेंबर नाहीत आणि शरद पवारांचा पक्ष हा केंद्रात अजिबात सत्तास्थानी नाही. केंद्रात सत्तास्थानी असणारा पक्ष आणि बहुमत प्राप्त पक्ष जो आहे, जो पक्ष जो 370 सारखं कलम हटवू शकतो, एनआरसी सीएची गरज नसताना आणू शकतो, ट्रिपल तलाक आणू शकतो, जिहादचा काय लव जिहादचा कायदा आणू शकतो, जो 130वा घटना दुरुस्ती विधेयक करू शकतो, काय त्या संसदेतल्या लोकांना 9व्या परिशिष्टात पार्क करून ठेवलेलं जो विषय आहे, जो इंदिरा साहनीचं जजमेंट आहे, ते बाहेर काढून त्याच्यात संशोधन करता येणार नाही का? तर ते येऊ शकतं.
पण मी पुन्हा सांगितलं पाहिजे की भाजपाला असं करायचं नाही. भाजपाला आधी छान मराठा आणि ओबीसीचं विरोधी वातावरण चिघळवायचंय, ते पकवायचंय आणि त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची पोळी भाजायची आहे. पण मी पुन्हा त्याच वाक्यावर ठाम असेल की शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या भांडणात सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान होऊ नये. त्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे, ती अशी की काही मराठे गर्भश्रीमंत आहेत. नारायण राणे असतील, संदीपान भुमरे असतील किंवा विखे पाटील असतील, यांच्या 200-300 एकर जमिनी आहेत. नरेंद्र पाटीलजी, कदाचित आपली पण 50 एकरच्या पुढे जमीन असू शकते, मला माहित नाही. कदाचित कमी असेल, जास्त असेल, कमी असेल तर क्षमा, जास्त असेल तर अजून आनंदच आहे. पण ह्या सगळ्या गडगंज मराठ्यांची लढाईबद्दल आपण बोलतच नाही आहोत. आपण बोलतोय जे सालगडी म्हणून काम करतायत, जे बिचारे अत्यंत गतिरीच्या हालाकीच्या अवस्थेत आहेत, आपण त्या मराठ्यांबद्दल बोलत आहोत. बरोबर. पण त्या आणि त्याच मराठ्यांना देताना कुठेतरी आरक्षण मिळणार का, की पुन्हा एकदा आपल्याला इतिहास बघावा लागेल, आकडेवारी बघावी लागेल, अनेक झालेल्या शिफारशी असतील. निश्चित याच संदर्भामधली ही चर्चा आपली या सर्व मान्यवरांबरोबर देखील सुरू राहणार. लक्ष्मणजी, आपण हात उंचावलेला होता, आपल्याकडे देखील येईल. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आणि मराठा मोर्चा